आपला वापर झाला आहे हे ज्या वेळेला समजतं त्यावेळेला होणारा त्रास हा कदाचित तुम्हाला कोणीतरी एखादी शरीरावरती जखम केली असली तर त्याचासुद्धा त्रास होणार नाही. पण हा मनाचा जो त्रास असतो ना तो अतिशय त्रासदायक असतो. आणि आपला वापर करणारी लोकं ही कोण असतात? ही आपलीच माणसं असतात. आपल्याला आपलं म्हणणारी माणसं असतात. त्यांचा स्वार्थ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला ती माणसं अलगदपणे आपल्याला त्यांच्या आयुष्यातनं बाजूला करतात. कारण काम तर झालेलं असतं. तर अशा वेळेला काय करायचं? त्यांच्यासोबत राहायचं की त्यांच्यापासून लांब जायचं? आपल्याला काहीच समजत नाही. पण अशी माणसं ही खूप असतात समाजात. त्यांना वेळीच ओळखून त्यांच्यापासून 2 हात लांब राहिलेलंच बरं. आणि हा अनुभव प्रत्येकाला कधी ना कधी आयुष्यात हा येतोच. काही लोकांचे स्वार्थ छोटे असतात, काही लोकांचे मोठे असतात. जास्त काही त्यांना हे नाही पडत की ही व्यक्ती आपल्या आयुष्यातनं गेली म्हणून त्यांचं आयुष्य थांबलं आहे किंवा नाही. म्हणजे त्यामुळं वेळीच आपण सावध झालेलं बरं असतं. त्यामुळं कोणालाही आपला वापर करू देऊ नका. जगात अतिशय स्वार्थी माणसं आहेत. स्वार्थी माणसं तुम्हाला भेटतील, त्यांच्यापासून लांब राहा. नाहीतर आपण एखाद्याला खूप मन लावून आपलं सगळं सर्वस्व देऊन टाकलेलं असतं आणि वेळ आल्यानंतर अलगदपणे तुम्हाला ते आयुष्यातनं काढून टाकतात. काहीसा स्वानुभव आहे, काहीसा इतरांचं ऐकलेलं आहे. म्हटलं आज तुम्हाला सांगावं की आपला वापर करून घेणारीसुद्धा या दुनियेत लोकं आहेत जी तुमच्या एकदम जवळपासच आहेत. वेळीच त्यांना ओळखा, त्यांना बाजूला करा. बस आज असं सहज मनात आलं म्हणून बोलले. कोणीही मनाला लावून घेऊ नका बरं.